मुलांनो, आज आपण मॅथ्सचा फर्स्ट लेसन बघणार आहोत, जॉमेट्रिकल फिगर्स. तर हा जो फर्स्ट लेसन आहे तर तो जॉमेट्रीशी रिलेटेड आहे. ठीक आहे, तर त्यातला पहिला आपण बघणार आहोत अँगल्स. अँगल्स म्हणजे कोन. तुम्हाला माहित आहे का अँगल म्हणजे काय? अँगल कसा तयार होतो? जेव्हा दोन लाईन एकमेकांना टच करतात तेव्हा अँगल तयार होत असतो. ठीक आहे, आता इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत तर ते आपण बघूयात. या पिक्चरमध्ये काय दिसत आहे तर इथे ही स्लाइड आहे. इथे काही मुलं खेळत आहेत. वी सी अँगल्स बिटवीन द ग्राउंड अँड द स्लाइड. मग आपल्याला ग्राउंड म्हणजे ही जमीन आणि ही स्लाइड घसरगुंडी, तर याच्यामध्ये अँगल तयार झालेला आपल्याला दिसतो. मी आत्ता सांगितलं दोन लाईन टच होतात तिथे अँगल तयार होतो. आता बघा, ही स्लाइडची ही लाईन आणि ग्राउंडची ही लाईन ह्या दोन्ही इथे टच झाल्या आणि इथे असा हा अँगल तयार झाला. त्याचप्रमाणे स्लाइडची ही दुसरी लाईन आणि ग्राउंड इथेही या दोन लाईन टच झाल्यामुळे अशा प्रकारचा अँगल तिथे तयार झालेला आहे. ठीक आहे, आता सेकंड पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसत आहे तर इथे काही घराच्या छताचं काम चालू आहे, रूफचं काम चालू आहे आणि इथेही लॅडर आहे. तर द लॅडर मेक्स अन अँगल विथ द ग्राउंड. ही लॅडर म्हणजे ही शिडी, तर ही शिडी आणि हे ग्राउंड, तर याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा अँगल तयार होत आहे. त्यानंतर इथे काय दिसत आहे तर एक झाड दिसत आहे आणि खाली मुले दिसत आहेत, ते बघतायत त्या झाडाचं काहीतरी. तर ते काय बघत आहेत तर वी सी अँगल्स बिटवीन द ट्री ट्रंक अँड इट्स ब्रांचेस. मग आपलं हे जे ट्री ट्रंक आहे म्हणजे झाडाचं खोड आहे, तर हे झाडाचं खोड आणि ह्याच्या ज्या ब्रांचेस आहेत, ह्या फांद्या आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे हा अँगल तयार झालेला दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, आणि आता इथे बघा, देअर इज अन अँगल बिटवीन द इलेक्ट्रिक पोल अँड द ग्राउंड. तर इथे हा इलेक्ट्रिक पोल आहे. ओके, म्हणजे लाईटचा खांब आहे. तर या इलेक्ट्रिक पोल आणि हे ग्राउंड ही जमीन आहे, तर याच्यामध्ये सुद्धा हा अँगल तयार झालेला आपल्याला दिसत आहे. इन आवर सराउंडिंग wherever we see two lines meeting there is an angle. मग आपल्या आजूबाजूला आपण कुठेही जेव्हा दोन लाईन एकमेकांना म्हणजे भेटतात, टच करतात, तेव्हा तिथे अँगल तयार होतो. तुम्ही तुमच्या आता जर घरामध्ये बसलेले आहात तर घराची भिंत बघा बरं. घराची भिंतीचा कोपरा आणि खालची फरशी, तर ह्याची सुद्धा लाईन एकमेकांना टच होतात आणि तिथे सुद्धा अँगल तयार होतो. 90 डिग्रीचा राईट अँगल तिथे तयार होतो. ठीक आहे, कलेक्ट सम पिक्चर्स इन विच यू कॅन सी अँगल्स. मग आता इथे जसे चित्र दाखवलेले आहेत तसे काही चित्र गोळा करा ज्याच्यामध्ये तुम्हाला अँगल दिसत आहे. मार्क दोज अँगल्स युजिंग अ पेन्सिल. मग पेन्सिलचा वापर करून अशा प्रकारे तिथे अँगल आहे ते मार्किंग करा. Look at the angles that can be made at your elbow. तर तुमची जी एल्बो आहे, तुमचा जो कोपरा आहे, तर त्याचा वापर करून त्याच्या वापराने कोणकोणते अँगल तुम्ही तयार करू शकता तर ते बघा. राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल. तर अँगलचे 3 टाईप्स आहेत, 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजेच त्याला आपण काटकोन मराठीमध्ये म्हणतात. ॲक्यूट अँगल, ॲक्यूट अँगल म्हणजे लघु कोन आणि ऑब्ट्यूज अँगल म्हणजे विशाल कोन. तर आपण पहिले राईट अँगल बघूयात, म्हणजेच काटकोन बघूयात. वी सी अ राईट अँगल बिटवीन टू ॲडजॉइनिंग साइड्स ऑफ अ विंडो. आता इथे ही विंडो दाखवलेली आहे, तर त्या विंडोच्या दोन शेजारच्या लगतच्या, मराठीमध्ये लगतच्या म्हणजे शेजारच्या जर ह्या ज्या साईड आहेत, बाजू आहेत, जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तिथे राईट अँगल तयार होतो. मी आत्ताच जसं सांगितलं की आपल्या भिंतीचा कोपरा आणि खालची फरशी ग्राउंड, तर त्याचा सुद्धा तिथे 90 डिग्रीचा अँगल तयार होतो, त्यालाच राईट अँगल असं म्हणतात. टू ॲडजसंट साइड्स ऑफ अ बुक मेक अ राईट अँगल. आता हे बुक आहे, तर ह्या बुकच्या ही साईड आणि ही साईड किंवा
ही साईड आणि ही उभी साईड, आडवी साईड आणि उभी साईड, तर याच्यामध्ये सुद्धा हा राईट अँगल तयार होतो, 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. इन अ क्लॉक ॲट 3 o'clock and 9 o'clock, the minute hand and the hour hand are at right angles to each other. आता घड्याळामध्ये 3 वाजता किंवा 9 वाजता हे जे मिनिट हँड आहे आणि हे अवर हँड, म्हणजे मिनिट काटा आणि तास काटा, आणि दोन्हीमध्ये सेम, तर ते एकमेकांशी राईट अँगल असतात, असे 90 डिग्रीमध्ये असतात. In the picture alongside, there is a right angle between the two blades of a scissor. आता माझ्याकडे ही कैची आहे बघा. आता हिचे मी ब्लेड्स असेच अरेंज केलेले आहेत, जसं इथे दाखवलं आहे तसे स्ट्रेट. ठीक आहे. तर या दोन्हीतला जो अंतर आहे, हे जे डिस्टन्स आहे ह्या दोन्ही ब्लेड्स मधलं, ते जर आपण मेजर केलं तर ते 90 डिग्री येतं, म्हणून याला म्हणतात राईट अँगल. मग राईट अँगलची डेफिनेशन काय आहे, तर ॲन अँगल विच मेजर्स 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. असा अँगल जो 90 अंश असतो, 90 डिग्री असतो, त्या अँगलला राईट अँगल असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण. ॲज वी रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ द ब्लेड्स लिटिल बाय लिटिल. मग आता जर आपण हे जे डिस्टन्स आहे ह्या दोन ब्लेड्स मधलं, ते हळूहळू असं कमी केलं, ठीक आहे, लिटिल बाय लिटिल जर कमी केलं, तर अँगल बिटवीन द ब्लेड्स ग्रो स्मॉलर दॅन अ राईट अँगल. आता राईट अँगल असा होता, मग जेव्हा आपण ह्या ब्लेड्स मधलं डिस्टन्स कमी करतो, तेव्हा हा अँगल सुद्धा राईट अँगल पेक्षा कमी होत आहे, छोटा होत आहे, बरोबर. मग अशा वेळेस जेव्हा हा 90 डिग्री पेक्षा किंवा राईट अँगल पेक्षा अँगल छोटा होतो, तेव्हा त्या अँगलला काय म्हणतात, तर an angle which is smaller than a right angle is called an acute angle. म्हणजेच acute अँगलची डेफिनेशन काय होते, an angle which is smaller than, असा अँगल जो की छोटा आहे. कशापेक्षा छोटा आहे, अ राईट अँगल, दॅट मीन्स 90 डिग्री. म्हणजे जो राईट अँगल पेक्षा छोटा आहे, म्हणजेच 90 डिग्री पेक्षा छोटा आहे, लहान आहे, त्याला इज कॉल्ड अन अॅक्यूट अँगल. त्याला अॅक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन असं म्हटलं जातं मराठीमध्ये. लघु म्हणजे लहान. ठीक आहे, समजलं. 90 डिग्री पेक्षा जे लहान आहेत अँगल्स, तर त्यांना अॅक्यूट अँगल असं म्हटलं जातं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 45 डिग्री, 68 डिग्री, 89 डिग्री, 55 डिग्री, 81 डिग्री, 1 डिग्री टू 89. इथे पॉइंटमध्ये अजून तुम्हाला माहित नाही म्हणून मी ते सांगत नाही. म्हणजे 90 पेक्षा लहान आणि 0 पेक्षा मोठे असे जे अँगल्स आहेत, तर ते सगळे अॅक्यूट अँगलमध्ये येतात. ठीक आहे. But as we increase the distance between the tips of the blades, the angle between the blades grows bigger than a right angle. आता हा राईट अँगल आहे. जेव्हा आपण ह्या दोन टिप मधलं, ह्या ब्लेड्सच्या टिप मधलं अंतर जेव्हा असं वाढवत जातो, ठीक आहे, तर हा अँगल जो आहे तर तो राईट अँगल पेक्षा मोठा होत जातो. मग या अँगलला काय म्हणतात, तर ऑब्ट्यूज अँगल. अँड अँगल दॅट इज बिगर दॅन अ राईट अँगल इज कॉल्ड अँन ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे. मग ऑब्ट्यूज अँगलची डेफिनेशन काय आहे, अँन अँगल विच इज बिगर दॅन अ राईट अँगल, दॅट मीन्स 90 डिग्री. म्हणजेच 90 डिग्रीपेक्षा किंवा राईट अँगलपेक्षा जो अँगल मोठा असतो त्याला ऑब्ट्यूज अँगल असं म्हटलं जातं. आणि तो जसं की एक्झाम्पल 91 डिग्री, 120 डिग्री, 137 डिग्री, 145 डिग्री, ठीक आहे, 180 पर्यंत, 90 डिग्री टू 180 डिग्री याच्यामधले जे अँगल्स आहेत त्यांना म्हणतात ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, समजलं. तर अँगलचे 3 टाईप आहेत. पहिला म्हणजे राईट अँगल, दुसरा म्हणजे अॅन अॅक्यूट अँगल आणि तिसरा म्हणजे अॅन ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, समजलं. आता आपण नेक्स्ट बघूयात. ऑब्झर्व द फिगर्स बिलो अँड राईट अँगल, acute angle or obtuse angle in the box below each figure. आता तुम्हाला इथं काही मेजर करत बसायचं नाहीये. ठीक आहे,
तर तुम्हाला फक्त बघूनच कळलं पाहिजे की हा अँगल कोणता आहे. ठीक आहे, आता हा अँगल बघा, हा 90 डिग्रीपेक्षा अँगल लहान आहे, बरोबर. म्हणून याला काय लिहिणार आपण, जो 90 डिग्रीपेक्षा लहान असतो त्याला म्हणतात ॲक्यूट अँगल. ठीक आहे, आता ह्या अँगलला बघून आपल्याला काय कळत आहे, लगेच हा 90 डिग्री आहे, म्हणून याला काय लिहिणार आहोत आपण, राईट अँगल. आता ह्याच्याकडे बघून हा आहे असा सरळ 90 डिग्री येतो आणि त्या अँगलपेक्षा हा मोठा आहे, 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणून याला म्हणणार आपण ऑब्ट्यूज अँगल. ठीक आहे, हा सुद्धा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, म्हणून त्याला लिहिणार आपण ऑब्ट्यूज अँगल. आणि हा अँगल 90 डिग्रीपेक्षा लहान आहे, म्हणून त्याला आपण लिहिणार ॲक्यूट अँगल. तुमच्या ते लक्षात राहत नसेल तर आपलं बोट आणि अंगठा असं लक्षात ठेवायचं. हा झाला 90 डिग्री, ह्याच्यापेक्षा हा लहान झाला ॲक्यूट अँगल, आणि हा झाला ऑब्ट्यूज अँगल. कळलं का? राईट अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्ट्यूज अँगल. याच्यावरून तरी लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे, मेक राईट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स इन द बॉक्स बिलो. आता इथे डॉट्स दिलेले आहेत, तर ते डॉट्स जॉईन करून तुम्हाला राईट अँगल तयार करायचा आहे. मग इथे ह्या असं ही स्ट्रेट लाईन आणि ही पण स्ट्रेट लाईन, झाला 90 डिग्री, राईट अँगल तयार झाला, बरोबर. हा इथे असा, हा इथे असा, हा असा, असा. मग तुम्ही हे कशाही प्रकारे जॉईन करू शकता डॉट्स. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही जॉईन करा. हे झाले राईट अँगल. मेक ॲक्यूट अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. आता हे डॉट्स जॉईन करून आपल्याला कोणता अँगल तयार करायचा आहे, तर ॲक्यूट अँगल. करा मग ॲक्यूट अँगल तयार. हा झाला ॲक्यूट अँगल, हो की नाही. 90 डिग्रीपेक्षा आपल्याला छोटा करायचा आहे, हा झाला ॲक्यूट अँगल. तर अशा प्रकारे तुम्ही अँगल्स तयार करा, छोटे छोटे. समजलं? आता मेक ऑब्ट्यूज अँगल्स बाय जॉईनिंग द डॉट्स. आता तुम्हाला ऑब्ट्यूज अँगल म्हणजे 90 डिग्रीपेक्षा मोठा अँगल तयार करायचा आहे. मग ते कसं तर करणार, हा असा आणि असा. कळलं? किंवा हा असा पण ऑब्ट्यूज अँगल तयार होऊ शकतो. समजलं? अशा प्रकारे तुम्ही अजून अँगल्स तयार करा. मेक अ राईट अँगल, ॲक्यूट अँगल अँड ऑब्ट्यूज अँगल ॲट युअर एल्बो. तुमचा जो एल्बो आहे म्हणजे कोपर आहे, त्याचा वापर करून राईट अँगल, ॲक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूज अँगल तयार करायचा आहे. शो द अँगल्स टू युअर फ्रेंड्स अँड चेक देअर्स. ते तुम्ही जे अँगल तयार करणार तुमच्या कोपरापासून, ते तुमच्या मित्राला दाखवा आणि त्याला सुद्धा तसं करायला सांगा आणि त्याचे अँगल्स आहेत ते चेक करा. ठीक आहे, चेक इज इट ट्रू. आता हे बरोबर आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. द अँगल अँड इलेक्ट्रिक पोल मेक्स विथ द ग्राउंड इज अ राईट अँगल. तर आत्ता आपण इथे पहिल्यांदाच बघितलं होतं, हा इलेक्ट्रिक पोल आणि हे ग्राउंड, तर याच्यामध्ये हा अशा प्रकारचा अँगल तयार होतो. तर हा कोणता अँगल आहे, तर राईट अँगल आहे. मग आपण जे हे चेक करत आहोत हे काय आहे, ट्रू आहे. द स्लाइड्स मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द ग्राउंड. स्लाइड म्हणजे घसरगुंडी ही जमिनीसोबत एक ॲक्यूट अँगल आणि दुसरा ऑब्ट्यूज अँगल तयार करते. तर आपल्याला इथे दिसतंय बघा बरं, ही जी स्लाइड आहे, तर या ग्राउंड सोबत हा जो अँगल तयार केलाय हा आहे ॲक्यूट अँगल, आणि हा जो अँगल तयार केला आहे तो आहे ऑब्ट्यूज अँगल. 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे ना हा, आणि हा 90 डिग्रीपेक्षा छोटा आहे, म्हणून हा ॲक्यूट अँगल आहे. ठीक आहे, तर म्हणजे हे काय आहे, ट्रू आहे. आता पुढे, द लॅडर मेक्स वन ॲक्यूट अँगल अँड वन ऑब्ट्यूज अँगल विथ द वॉल. आता आपण बघूया या पिक्चर मध्ये. आता ही जी लॅडर आहे, ठीक आहे,
तर आता इथे ग्राउंड सोबत अँगल विचारलेला नाहीये आपल्याला. कशासोबत विचारलाय तर वॉल सोबत, म्हणजे ह्या घराची जी भिंत आहे तर तिच्यासोबत ह्या लॅडरचा काय अँगल तयार झालेला आहे तर तो इथे आहे. घरासोबत जो अँगल तयार होतो तो इथे आहे, म्हणजे हा राईट अँगल पेक्षा लहान आहे, म्हणजेच हा ॲक्यूट अँगल आहे. आणि किती अँगल तयार केलेले आहेत या भिंतीने ह्या लॅडर सोबत, तर एकच अँगल तयार केलेला आहे, 2 अँगल तयार केलेले नाहीये. तर फक्त काय तयार केलेलं आहे, 1 ॲक्यूट अँगल तयार केलेला आहे. ऑब्ट्यूस अँगल तयार केलेला आहे का नाही, म्हणजेच हे आहे फॉल्स. The angle between the thorns of the bubble tree is an obtuse angle. जर तुम्ही बाभळीचं झाडाचे काटे बघितलेले असतील, थॉर्न्स म्हणजे काटे, तर त्या काट्यांमध्ये ऑब्ट्यूस अँगल असतो. ते काटे आहेत ना त्या झाडाच्या फांदीवर असे आलेले असतात बघा. म्हणजे हा कोणता अँगल आहे, ऑब्ट्यूस अँगल आहे. तर ते आहे ट्रू. लिव्हिंग द थंब, the angles between any two adjoining fingers is an acute angle. आता हा थंब सोडून द्या, पण हे जे आपली जी बोट आहेत तर या बोटांमधला जो अँगल आहे, असा व्ही तयार होतो की नाही, तर या बोटांमधला हा जो अँगल आहे तर तो ॲक्यूट अँगल आहे प्रत्येक बोटांमध्ये, बरोबर. तर ॲक्यूट अँगल आहे, तर इथे येणार आहे ट्रू. ओके, समजलं. आपण अँगल बघितले, आता आपण बघणार आहोत सर्कल. सर्कल म्हणजे गोल. अ बँगल, बांगडी घ्या. अ बायसिकल व्हील, सायकलचं चाक घ्या. अ कार्ट व्हील, बैलगाडीचं चाक. ऑल द अबव ऑब्जेक्ट्स आर सर्क्युलर. तर या तीनही गोष्टी ज्या आहेत त्या कशा आहेत, गोल आहेत. सर्क्युलर म्हणजे गोल आकाराने आहेत. सर्कल, आता सर्कल मधले मेन आपल्याला काय पॉइंट शिकायचे आहेत तर सेंटर, रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड. ठीक आहे, तर आपण बघूयात. टेक अ स्मॉल स्टील बाउल. स्टीलची एखादी छोटीशी वाटी घ्या. प्लेस इट अपसाइड डाऊन ऑन अ पीस ऑफ अ पेपर. तिला अशी उलटी ह्या पेपरवरती ठेवा. अँड ट्रेस इट्स आउटलाईन, आणि तिच्या भोवती असा गोल आखून घ्या. रिमूव्ह द बाउल, आता तो बाउल काढून टाका त्या पेपरवरून बाजूला. द फिगर यू गेट ऑन द पीस ऑफ पेपर इज अ सर्कल. तुम्हाला जी फिगर भेटेल, जी आकृती भेटेल त्या पेपरवरती, तर ती असेल सर्कल. Draw 2 or 3 circles like this one and cut out the circular paper shapes. मग अशा प्रकारचे 2-3 सर्कल ड्रॉ करायचे आणि असा हे सर्कल फक्त कापून घ्यायचं अशा प्रकारे. टेक वन ऑफ दिस शेप्स अँड फोल्ड इट ॲज शोन इन द पिक्चर. मी हे एक सर्कल घेतलेलं आहे. आता त्याला जसं सांगितलं इथं दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये तसं आपल्याला फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, तर इथं असं दाखवलंय की खालून हा थोडासा भाग फोल्ड करायचा आहे. ओके, तर मी हा फोल्ड केला. ट्रेस द लाईन ऑन द फोल्ड विथ अ पेन्सिल. आता ही जी आपली लाईन होती जी आपण फोल्ड केली होती तर ती अशी पेन्सिलने ड्रॉ करायची आहे, ट्रेस करायची आहे. दिस लाईन इज कॉल्ड अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. मग ही जी लाईन आहे की नाही तर हिला सर्कलची कॉर्ड असं म्हणतात. तर कॉर्ड म्हणजे काय, तर कॉर्ड म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडणारी लाईन. आता हा सर्कलवरचा या साईडचा पॉइंट आणि या साईडचा पॉइंट, तर त्याला जोडणारी जी लाईन आहे तिला कॉर्ड म्हणतात. कॉर्ड अशीही असू शकते. ठीक आहे, आता हे इथे फोल्ड केलं तर ही जी आली ही पण कॉर्डच आहे. अजून ही अशी असू शकते, ही सुद्धा कॉर्ड आहे. म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडणारी जी लाईन आहे तर तिला कॉर्ड असं म्हणतात. मग कॉर्डची डेफिनेशन काय आहे तर द लाईन जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड कॉर्ड ऑफ द सर्कल.
ठीक आहे, समजलं कॉर्ड. आता आपण नेक्स्ट बघूया. आता दुसरा सर्कल घ्या आणि काय करायचं आहे तर नाऊ फोल्ड अनादर सर्क्युलर शेप टू डिवाइड इट इंटू 2 हाफ्स. आता हा असा फोल्ड करायचा आहे की त्याच्यामुळे या सर्कलचे 2 हाफ म्हणजे 2 भाग होतील. हा असा आपल्याला फोल्ड करायचा आहे. ट्रेस द लाईन ऑफ द फोल्ड विथ अ पेन्सिल. आता ही जी फोल्डची लाईन आलेली आहे तर ती पेन्सिलने आपल्याला ट्रेस करायची आहे. तर मी ही लाईन ड्रॉ केलेली आहे. तर या लाईनमुळे ह्या सर्कलचे 2 भाग झालेले आहेत, सेम भाग झालेले आहेत. दिस लाईन इज कॉल्ड द डायमीटर ऑफ द सर्कल. आणि या लाईनला त्या सर्कलचा डायमीटर असं म्हणतात. द डायमीटर 2 इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. आता हा जो डायमीटर आहे हा सुद्धा त्या सर्कलचा कॉर्ड आहे. कॉर्ड म्हणजे काय तर सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जॉईन करणारी लाईन. मग डायमीटर सुद्धा ह्या सर्कलचे हे 2 पॉइंट जॉईन करत आहे, म्हणजे डायमीटर हा सुद्धा कॉर्ड असतो. ठीक आहे. फरक काय आहे तर डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. तर डायमीटर काय आहे तर सगळ्यात मोठी कॉर्ड आहे सर्कलचा. आणि अजून एक डिफरन्स कॉर्ड आणि डायमीटर मध्ये, तर कॉर्ड ही कधीही सेंटर मधून जात नाही. सर्कलच्या या सेंटर मधून कॉर्ड पास होत नाही. तर जी कॉर्ड ह्या सेंटर मधून पास होते तर त्याला म्हणतात डायमीटर ऑफ द सर्कल. समजलं का? कॉर्ड म्हणजे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जॉईन करणारी लाईन. आणि डायमीटर म्हणजे डायमीटर इज अ कॉर्ड विच इज पासिंग थ्रू इट्स सेंटर. तर डायमीटर म्हणजे काय? डायमीटर ही एक कॉर्डच आहे, पण ती सर्कलच्या सेंटर मधून जाते, म्हणून तिला डायमीटर असं म्हणतात. ठीक आहे, समजलं? मग डायमीटरची डेफिनेशन काय आहे? The line joining any 2 points on the circle and passing through center of the circle is called diameter of the circle. समजलं? सर्कलवरचे कोणतेही 2 पॉइंट जोडणारी लाईन आणि सेंटर मधून पास होणारी लाईन हिला म्हणतात डायमीटर. डायमीटर ही सुद्धा द डायमीटर 2 इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. डायमीटर ही सुद्धा कॉर्ड असते सर्कलची. द डायमीटर इज द बिगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. आणि डायमीटर हा सर्कलचा बिगेस्ट कॉर्ड असतो. ठीक आहे. पण कॉर्ड कधीही डायमीटर होऊ शकत नाही. डायमीटर इज अ कॉर्ड. डायमीटर ही कॉर्ड होऊ शकते, पण कॉर्ड ही डायमीटर होऊ शकत नाही, कारण कॉर्ड फक्त सर्कलचे 2 पॉइंट जॉईन करते, ती सेंटरमधून पास होत नाही. हा एक बेसिक डिफरन्स आहे, हा तुम्हाला माहीतच असला पाहिजे. ठीक आहे, समजला? आता काय करूयात आपण? फोल्ड द शेप अगेन सो दॅट वी गेट अ क्वार्टर पार्ट ऑफ द शेप. आता हे जे हा जो सर्कल आहे तर हा असा फोल्ड तर आपण केलाच आहे आत्ता, त्याला अजून परत एक फोल्ड करायचा की जेणेकरून आपल्याला सर्कलचा क्वार्टर पार्ट भेटेल, क्वार्टर शेप भेटेल. तर बघूयात कसं आहे ते. आता हे आपण इथे फोल्ड केलं, तर हे असं फोल्ड केलेलं आहे आपण. आता काय करायचं आहे पुढे तर अनफोल्ड द पेपर शेप. आता हा जो आपण पेपरचा शेप असा फोल्ड केलेला आहे तो अनफोल्ड करा. अनफोल्ड करायचं म्हणजे असं उघडायचं. त्यानंतर नाऊ यू सी द सर्क्युलर शेप अगेन. आता परत तुम्हाला हा सर्कल असा दिसेल. ट्रेस द लाईन्स ऑफ द फोल्ड्स. अशा ह्या फोल्डवरच्या लाईन्स ट्रेस करा, म्हणजे अशा लाईन ड्रॉ करा. मी इथं आधी करून ठेवलेले आहेत. The point at which these lines meet each other is the center of the circle. आता हा जो पॉइंट आहे ज्या ठिकाणी या दोन्ही लाईन एकमेकांना भेटतात तर त्या पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ द सर्कल. सर्कलचं सेंटर म्हणतात. म्हणजे सेंटर म्हणजे काय तर सेंटर इज द मिड पॉइंट ऑफ द सर्कल. सेंटर हा सर्कलचा मिड पॉइंट असतो. ठीक आहे. आता नेम द सेंटर ऑफ द सर्कल एम. आता हे जे सेंटर आहे सर्कलचं तर त्याला एम नाव द्या. टेक एनी पॉइंट, जसं की इथं दिलेलं आहे, टेक एनी पॉइंट पी ऑन द सर्कल. मग तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, कुठेही कोणताही पॉइंट घेऊ शकता सर्कलवरचा. ड्रॉ द लाईन एम पी.
मी ही MP लाईन ड्रॉ केलेली आहे विथ युअर रुलर. MP इज अ रेडियस ऑफ द सर्कल. आता ही जी MP आहे म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल, याला जॉईन करणारी जी लाईन आहे MP, तर याला म्हणतात रेडियस ऑफ द सर्कल, सर्कलची रेडियस. ठीक आहे, मग रेडियसची डेफिनेशन काय आहे, तर द लाईन जॉईनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ द सर्कल. ड्रॉइंग अ सर्कल युजिंग अ कंपास. आता हे कंपास आहे, या कंपासचा वापर करून आपल्याला सर्कल कसं ड्रॉ करायचं आहे ते बघायचं आहे. तर इथे खाली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, आपण त्याप्रमाणे करूयात. टेक अ पीस ऑफ पेपर. मी इथे एक पीस ऑफ पेपर घेतलेला आहे, एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे. चूज एनी पॉइंट नियर द मिडल ऑफ द पेपर. या पेपरच्या मध्यभागी असा कोणताही पॉइंट घ्या. ठीक आहे. टेक अ सुटेबल डिस्टन्स बिटवीन द स्टील टीप ऑफ द कंपास अँड द टीप ऑफ द पेन्सिल. आता इथे बघा, ह्याचे दोन टोक आहेत, हे स्टील टीप आहे आणि हे पेन्सिलचं टोक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, एक सुटेबल डिस्टन्स, अंदाजे घ्यायचा आहे. ठीक आहे, कितीही डिस्टन्स घ्या अंदाजे, मी एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. प्लेस द स्टील टीप ऑन द चूजन पॉइंट. आता आपण जो पॉइंट चूज केलेला होता, इथे हे स्टीलचं टोक ठेवायचं आहे. होल्ड इट इन प्लेस, असं तिथे धरून ठेवायचं. अँड टर्न द पेन्सिल टीप अराउंड इट टू ट्रेस अ सर्कल. आणि काय करायचं, हे पेन्सिलचं टोक जे आहे ते असं टर्न करायचं आहे त्याच्याभोवती, की जेणेकरून आपल्याला सर्कल ड्रॉ करता येईल. अशा प्रकारे ते फिरवायचं आहे. ओके, आणि हे सर्कल आपलं ड्रॉ करायचं आहे. हे बघा, असं सर्कल ड्रॉ करून झालेलं आहे. आता काय करायचं आहे, नेक्स्ट आपण रीड करूयात. मार्क विथ अ रेड पेन्सिल द पॉइंट ॲट विच यू हेल्ड द स्टील टीप. आता या पॉइंटला, जिथं तुम्ही असं स्टीलचं टीप धरून ठेवलं होतं, तर त्या पॉइंटला रेडने मार्क करायचं आहे, रेड कलरने. ठीक आहे. नाऊ कट आउट दिस सर्कल. असं हे सर्कल कट करून घ्या. फोल्ड इट ट्वाइस ॲज बिफोर टू ऑब्टेन 2 डायमीटर्स ऑफ द सर्कल. आपल्याला माहिती आहे, जसं आपण आधी बघितल्याप्रमाणे, आपण जर हा मध्ये फोल्ड केला तर आपल्याला 1 डायमीटर भेटतो. त्याचप्रमाणे आता हा दुसऱ्यांदा आपण फोल्ड केला, सेकंड फोल्ड केला, तर आपल्याला अजून दुसरा डायमीटर भेटेल. आता मी हे एका हाताने करत आहे, तुम्ही व्यवस्थित दोन्ही हाताने हे फोल्ड करा. ठीक आहे. जर हे डबल फोल्ड केलं तर तुम्हाला काय भेटतात, 2 डायमीटर भेटतात. ऑब्झर्व दॅट दीज 2 डायमीटर्स. बघा, हा एक डायमीटर भेटला आणि इथून असा जाणारा हा एक डायमीटर भेटला. ठीक आहे. तर आता काय ऑब्झर्व करा, ऑब्झर्व दॅट दीज 2 डायमीटर्स मीट ॲट द रेड पॉइंट. बघितलं तुम्ही, हे दोन्ही जे डायमीटर्स आहेत, हा एक असा हा उभा आणि असा हा आडवा, तर हे दोन्ही एकमेकांना इथे ह्या रेड पॉईंटमध्ये भेटतात. इट मीन्स दॅट द रेड पॉईंट इज द सेंटर ऑफ द सर्कल. आणि याचाच अर्थ, हा जो पॉईंट आहे ज्याच्यावरती आपण स्टील टीप ठेवून असं पेन्सिलने सर्कल ड्रॉ केलं, तर हा जो रेड पॉईंट आहे जिथे आपण हे स्टील टीप ठेवतो, तर ते आहे या सर्कलचा सेंटर. ओके, समजलं. लुक ॲट each circle is the line shown by the arrow, a chord, a diameter or a radius of the circle. Write it in the box below. आता इथे 4 सर्कल्स दिलेले आहेत, तर त्यातला जो ॲरो ज्या एकाकडे दाखवला आहे, तर ते तुम्हाला ओळखायचं आहे की तो कॉर्ड आहे, डायमीटर आहे, रेडियस आहे का सेंटर आहे. ओके, आता इथे तर सेंटर हे दिलेलंच आहे, मग हे 3 तुम्हाला ओळखायचे आहेत, तर आपण ते ओळखूयात. तर सांगा बरं, हे काय आहे, तर आता ही डायग्रॅम नीट बघायची. ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसतंय, हे सर्कल दिसतं आहे, हे सेंटर आहे आणि हे सर्कलवरचे कोणतेही 2 पॉईंट जोडणारी लाईन आहे. तर लाईन जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड इट्स
कॉर्ड. तर तिला काय म्हणतात, तिची कॉर्ड म्हणतात. आता हीट बघा बरं. सेंटरमधून पास होत आहे लाईन आणि सर्कलचे कोणतेही 2 पॉइंट जॉईन करत आहे. जी सेंटरमधून पास होते लाईन तिला म्हणतात डायमीटर. ओके. आणि सेंटर ऑफ अ सर्कल अँड एनी पॉइंट ऑन द सर्कल याला जॉईन करणाऱ्या लाईनीला म्हणतात रेडियस. ठीक आहे, समजलं? नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट आहे जॉमेट्रिकल फिगर्स, वर्टेक्स अँड साईड. आता इथे काही जॉमेट्रिकल फिगर्स दिलेले आहेत, त्याचं आपल्याला वर्टेक्स आणि साईड हे कसं ओळखायचं ते बघायचं आहे. ऑब्झर्व द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. आता इथं खाली दिलेल्या काही आकृत्या आहेत त्या तुम्हाला बघायच्या आहेत आणि इथे टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स दिलेले आहेत, तर त्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत. तर फिगर कोणती आहे ही ओळखा बरं. काय दिसतंय? हा रेक्टँगल आहे, हा स्क्वेअर आहे आणि हा ट्रायंगल आहे. मी इथे खाली टेबलमध्ये पहिलं काय आहे, नेम ऑफ द फिगर. नेम ऑफ फिगर काय आहे? हा रेक्टँगल. हा काय आहे? स्क्वेअर. आणि हा काय आहे? ट्रायंगल. बरोबर. मग त्यांची नावे इथं आपण लिहून घेऊयात. द नंबर ऑफ साइड्स. ठीक आहे, साईड कशाला म्हणतात? ही जी अशी लाईन आहे की नाही ज्याने हा रेक्टँगल तयार झालेला आहे, तर त्याला म्हणतात साइड्स. तर किती साइड्स आहेत रेक्टँगलला? 1 2 3 4. 4 साइड्स आहेत. लिहिलं इथे. नंबर ऑफ कॉर्नर्स. कॉर्नर्स म्हणजे असे त्याचे इथे कॉर्नर किती आहेत, कोपरे किती आहेत? 1 2 3 4. 4 कॉर्नर्स आहेत. ओके. आता स्क्वेअरचे आपण काउंट करू नंबर ऑफ साइड्स. 1 2 3 4. किती साइड्स आहेत स्क्वेअरला? 4. अँड नंबर ऑफ कॉर्नर्स किती आहेत? कॉर्नर म्हणजे हे कॉर्नरचं टोक इथले. 1 2 3 4. तर कॉर्नर पण किती आहेत? 4 आहेत. आता ट्रायंगलचे आपण साइड्स काउंट करूयात. 1 2 3. 3 साइड्स आहेत. मग लिहा इथे 3 साइड्स. आणि त्याला कॉर्नर किती आहेत? नंबर ऑफ कॉर्नर्स. हा एक कॉर्नर 1, हा एक कॉर्नर 2 आणि हा एक कॉर्नर 3. कॉर्नर सुद्धा याला 3 आहेत. ओके. द रेक्टँगल. आता आपण त्या फिगरबद्दल अजून माहिती मिळवूयात. रेक्टँगल. इथे बघा डायग्रॅम. हा रेक्टँगल काढलेला आहे, त्याचं नाव दिलेलं आहे ABCD. A rectangle has 4 edges that is 4 sides. रेक्टँगलला 4 एजेस आहेत. एजेस म्हणजेच त्याच्या साइड्स. 1 2 3 4. The point where 2 sides meet is called a vertex. आता ह्या ज्या 2 साइड्स आहेत, समजा AB आणि BC, या 2 साइड्स कुठे भेटतात एकमेकांना? तर ह्या पॉइंट बीच्या इथे भेटतात. म्हणजेच आपण आता पहिल्यांदा वरती बघितलं होतं की नाही, कॉर्नर. म्हणजे ते या भेटतात, तर याला म्हणतात वर्टेक्स. काय म्हणतात? वर्टेक्स म्हणतात. ठीक आहे. इन द फिगर अलॉंग साइड. मग आता या रेक्टँगलला किती वर्टेक्स आहेत? तर बघा, ही AB आणि BC इथं B मध्ये भेटते. BC आणि CD इथं C मध्ये भेटते. AB आणि AD इथे A मध्ये भेटतात. CD आणि DA इथं D मध्ये भेटतात. ठीक आहे. म्हणजेच या फिगरला, या रेक्टँगलला 4 वर्टायसेस आहेत. कोणते? वर्टायसेस A, वर्टायसेस B, वर्टायसेस C, वर्टायसेस D. आणि हिअर द साइड्स. आता ह्याला साइड्स किती आहेत? AB, BC, CD, AD या 4 साइड्स आहेत. आर द साइड्स ऑफ द रेक्टँगल. समजलं? वर्टेक्स म्हणजे थोडक्यात हे कॉर्नर जे आहेत ते वर्टेक्स, आणि या आहेत ज्या साइड्स, एजेस, त्यांना आपण साइड्स असं म्हणतो. द अपोजिट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर ऑफ इक्वल लेंथ. रेक्टँगलच्या ह्या ज्या अपोजिट साइड्स असतात, समोरासमोरच्या ज्या बाजू असतात, तर त्या इक्वल लेंथच्या असतात. म्हणजेच AB इज इक्वल टू CD आणि BC इज इक्वल टू AD.
समोरासमोरच्या बाजू ह्या एकरूप असतात, समान असतात. ऑल द अँगल्स ऑफ अ रेक्टँगल आर राईट अँगल्स. ऑब्झर्व करा, आता हा अँगल बघा, हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल आहे, हा पण राईट अँगल आहे आणि हा सुद्धा राईट अँगल आहे. म्हणजे रेक्टँगलचे जे सगळे अँगल्स असतात ते राईट अँगल आहेत आणि ते इक्वल आहेत. अ रेक्टँगल इज ऑल्सो कॉल्ड अ राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल. आणि म्हणूनच रेक्टँगलला राईट अँगल्ड क्वाड्रिलॅटरल असंही म्हटलं जातं. ठीक आहे, समजला रेक्टँगल. आता आपण स्क्वेअर बघूया. आता अ स्क्वेअर हॅज 4 व्हर्टायसेस अँड 4 साइड्स. जसं रेक्टँगलला 4 वर्टेक्स म्हणजे सिंगलला वर्टेक्स म्हणतात आणि प्लुरल असेल तर त्याला आपण वर्टायसेस म्हणतो. तर रेक्टँगल प्रमाणे स्क्वेअरला सुद्धा 4 वर्टायसेस आहेत आणि 4 साइड्स म्हणजेच 4 एजेस आहेत. इन फिगर alongside PMRS are the vertices of the square and PMMRRS SP किंवा PS ह्या साइड्स आहेत स्क्वेअरच्या. ऑल द साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर ऑफ इक्वल लेंथ. आणि रेक्टँगल आणि स्क्वेअरमध्ये फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे रेक्टँगलच्या फक्त समोरासमोरील बाजू एकरूप असतात, समान असतात, पण स्क्वेअरच्या चारही साइड्स इक्वल असतात, समान असतात. ठीक आहे. अँड ऑल इट्स अँगल्स आर राईट अँगल्स. आणि रेक्टँगल प्रमाणे स्क्वेअरचे सुद्धा चारही अँगल हे राईट अँगल असतात. आता ट्रायंगल बघूयात आपण. अ ट्रायंगल हॅज 3 वर्टायसेस अँड 3 साइड्स. आता ट्रायंगलचे सुद्धा 3 वर्टायसेस आहेत. YRL हे वर्टायसेस आहेत आणि YR, RL अँड YL या त्याच्या साइड्स आहेत. YR and L are the vertices of the triangle. YR, RL and YL are the 3 sides of the triangle. A triangle has 3 angles. ट्रायंगलला 3 अँगल्स असतात, पण ते राईट अँगल नाही आहेत. ठीक आहे, समजलं. लुक ॲट द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. आता ह्या काही फिगर्स दिलेले आहेत इथे. ट्रायंगल दिलाय, रेक्टँगल दिलाय आणि स्क्वेअर दिलेला आहे. तर त्याचं काय करायचं आहे, आपल्याला इथं फिल इन द ब्लँक्स लिहायचं आहे. नेम ऑफ द साइड्स. आता इथं एक साईड लिहून दिलेली आहे, साईड AB. आता दुसरी साईड कोणती, साईड BC. आणि तिसरी साईड AC. ठीक आहे. आता अजून काय लिहायचं आहे, त्याचे नेम ऑफ द वर्टायसेस. एक वर्टायसेस लिहून दिलेली A, दुसरी कोणती आहे B आणि तिसरी कोणती आहे C. वर्टायसेस म्हणजे थोडक्यात त्याचे कॉर्नर लिहायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आता इथे आपण रेक्टँगलची एक साईड लिहिलेली आहे, साईड PQ. आता दुसरी साईड लिहा बरं, QR, साईड QR. तिसरी काय आहे, साईड RS, साईड RS आणि चौथी साईड आहे PS. ठीक आहे, या चारही साईड्स लिहिल्या आणि त्याचे वर्टायसेस काय लिहायचे आहेत, PQRS. ठीक आहे. आता ह्या स्क्वेअरची साईड LM, दुसरी साईड काय आहे, साईड MN, तिसरी साईड आहे NO अँड साईड LO किंवा OL लिहिली तरी सुद्धा चालते. आता ह्याचे वर्टायसेस काय आहेत, LMNO, LMNO हे त्याचे वर्टायसेस आहेत. समजलं. ओके, बाय बाय, थँक्यू.